हो नाही, सुरू होतो जेव्हा ती कन्सीव्ह झालेली असते आणि तिला कळतं की मी प्रेग्नंट आहे. ॲट दॅट स्टेज ती आमच्याकडे येते. बरोबर. मग तिला आपण प्राथमिक काय विचारतो की तू कोथरूडची रहिवासी आहेस, तर ती पटकन म्हणते की हो मी कोथरूडची रहिवासी आहे. म्हणजे काय की नवरा कोथरूडचा आहे, सासू सासरे कोथरूडचे आहेत. सो शी गेट्स एन एंट्री अँड शी इज अलाउड, कारण ती कोथरूडची रहिवासी आहे. ह्याच्या पलीकडे जाऊन आपण काय विचारतो की काय करतात मिस्टर, काय करतात, इन्कम साधारण किती आहे, कारण ते गरजू लोकांसाठी आहे ना. बरोबर. कारण एक मर्यादा आहे, काही निकष लावणं आहे, काही क्रायटेरियाज आहेत. बरोबर. तर बेसिक रिक्वायरमेंट इज की ती कोथरूडची रहिवासी पाहिजे. पण मग याच्यामध्ये माहेरवाशीण आणि सासूरवाशीण असा फरक होतो का? कारण अनेकदा आपल्याकडे बाळण पण माहेरी केलं जातं वगैरे, या दृष्टीने. तर ती येऊन म्हणते की नाही आता मी लग्न होऊन सोलापूरला गेले, पण माझे आई वडील इथे राहतात, तर तरी शी इज एलिजिबल. बरोबर. तरीही शी इज एलिजिबल, कारण हे तिचं माहेरी आहे आणि तिचं सासरी आहे. तर सासर माहेर दोन्ही कोथरूडचं असलं तर शी इज ॲब्सोल्युटली एलिजिबल. तर त्यामुळे तो एक मेन क्रायटेरिया, आणि त्याच्यानंतर तर इन्कम प्रूफ आणि मग बेसिक डॉक्युमेंट्स. पण असं आमचं काही खूप क्रिटिकल नाही आहे. आणि मग तिथून पुढे आपण काय काय सुविधा असतात किंवा काय टप्पे असतात? समजा दुसऱ्या महिन्यात ती आली, महिला गर्भवती आहे आणि दुसऱ्या महिन्यात ती आली, आपले जे इन हाऊस MD गायनेकोलॉजिस्ट आहेत